ठरलं तर मगचा आजचाच म्हणजेच 5 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकत आहोत. तर काल आपल्याला इथे दाखवलेलं होतं की प्रतिमात्या ते शेकोटीजवळ जात असतात, जंगलामध्ये पळून जात असतात. त्यांना एक शेकोटी दिसते आणि ते शेकोटीच्या जवळ जातात. आता यावेळेस त्यांना आगीची अजिबात भीती वाटत नाही आणि अतिशय त्या धाडसाने आणि भीती न वाटून घेता त्या आगीजवळचं एक लाकूड उचलणार असतात. पण त्यापूर्वी त्या जंगलात आजूबाजूला नजर टाकतात. आता नजर टाकताना त्यांच्या लक्षात येतं की शेकोटीच्या झाडाखाली आहे. तर त्या झाडाच्या शेजारच्या झाडावरती चैतन्याने कॅमेरा फिट केलेला असतो. खरं तर अर्जुनाने चैतन्य पूर्ण जंगलामध्ये 5 कॅमेरे फिट करून ठेवलेले असतात. आता त्यापैकी एक कॅमेरा प्रतिमात्यांना दिसतो आणि त्यांच्या लक्षात येते की सायलीने सांगितलेलं असते की जिथं कॅमेरा बसवलेला आहे शक्यतो तिथंच मैपतशी येऊन तुम्ही बोला म्हणून. आता प्रतिमात्या न घाबरता त्या जळत्या आगीतलं एक लाकूड उचलतात आणि पाठीमागून वळून बघतात तर तिथे मैपत आलेला असतो आणि त्यांना अंदाजच असतो की मैपत तिथे येणारच म्हणून. आता मैपत आणि प्रतिमात्या एकदम दोघं समोरासमोर येतात. हा थरार एकदम म्युझिकली दाखवलेला आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आणि तोपर्यंत सायलीसुद्धा तिथं पोचलेली दाखवली. सायलीसुद्धा त्या दोघांना आडून हे सगळं पाहत असते. आता मैपत प्रतिमात्यांना बोलतो, जगण्यासाठी केवढी ती धडपड प्रतिमा तुझी, असं मैपत म्हणत असतो. पुढं म्हणतो, पण बाई जिवंत राहण्याच्या बाबतीत तुझं नशीब लयच जोरावर आहे. आणि पुढे म्हणतो की एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवून आणला होता तुझा, तरीही तू जिवंत राहिली. प्रतिमात्या आता हे सगळं ऐकत असतात आणि मैपतला आणि प्रतिमाला हे सगळे ॲक्सिडेंटचे पहिले जे सीन आहेत तर ते आठवत असतात. पुढे मैपत म्हणतो, पण 22 वर्षानंतर का होईना तू मरणार, माझ्याच हातून मरणार, असं मैपत म्हणत असताना मैपतला सुद्धा तो ॲक्सिडेंटचा सीन सगळा आठवत असतो. प्रतिमा त्या आगीचं जळतं लाकूड घेऊन हातात उभ्या असतात आणि सायलीला या सगळ्या गोष्टी अगदी दुसर एकदम विरळ आठवत असतात. सायलीसुद्धा तिथंच असते, एका झाडाच्या आडून हे सगळं बोलणं ऐकत असते. पुढं प्रतिमा त्या म्हणतात, तो अपघात तू घडवून आणलास म्हणजे? त्यावर मैपत म्हणतो, म्हणजे तुला काय वाटलं, तो अपघात काय मनाने झाला? तो अपघात मी घडवून आणला होता, असं आता आता मैपत त्याच्या गुन्ह्याची कबुलीच देतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली आणि प्रतिमात्या दोघेही अगदी धक्का होऊन जातात. पुढे मैपत म्हणतो, मला त्या रात्री तुझा नवरा, तू आणि तुझी पोर तिघांना पण संपवायचं होतं मला, पण ते काय संपवता आलं नाही. आता सायलीला इथं दुसरं आठवायला सुरुवात झाली आणि तिला थोडासा त्रास होतो आणि गरगरल्यासारखं होतं. पुढे मैपत म्हणतो, त्यासाठी मी त्या ड्रायव्हरला एका रात्रीत मारामार केलं होतं, पण त्यानं त्याचं काम काही धड केलं नव्हतं आणि तुम्ही तिघंही वाचलात, असा मैपत सांगतो. आणि कंटिन्यू आपल्याला इथे त्यांच्या ॲक्सिडेंटचे जे काही चित्र आहेत तर ते दाखवलेले आहेत, तो व्हिडिओ दाखवलेला आहे अगदी ब्लर करून. मैपत पुढे म्हणतो, जेव्हा तुझी गाडी कोसळली ना तेव्हा मी लांबनं बघत होतो. तुझी पोरगी कुठं गायब झाली ना मला ते कळलंच नाही, कारण गाडी कोसळत असताना ती बाहेर फेकली गेली असणार. तुझा नवरा बेशुद्ध पडला होता त्यावेळेस. आता आणि पुढे सांगतो की तू तुझ्या पोरीला वाचवण्यासाठी बाहेर निघाली होती, मग मी तुला कसा काय जिवंत ठेवू शकत होतो. पण तुझं नशीब बघ, तुझं नशीब कसं आहे, मी तुझ्याजवळ त्यावेळेस आलो आणि जळक्या लाकडानं तुला मारलं मी त्यावेळेस. आता हे सांगताना सुद्धा प्रतिमात्यांना तो सीन आठवतो ज्यावेळेस मैपतनं त्यांचं तोंड जाळलेलं होतं अगदी जळत्या लाकडानं ते. आता या दुसऱ्या आठवणी ज्या आहेत तर त्या एकदम क्लिअर झालेल्या असतात फक्त प्रतिमात्याच्या नजरेत. पुढे मैपत म्हणतो, तरीही तू जिवंत राहिली, 20 वर्षांनंतर तू परत आलीस, तेव्हा मला कळालं की तू मेली नाही आहेस, फक्त तुझं तोहवाड जळलेलं होतं. आता एक गोष्ट मैपत सांगत असताना प्रतिमात्या चकित होऊन ऐकत असतात आणि त्यांनाही थोडं आठवत असतं. पुढे त्या म्हणतात, म्हणजे माझा चेहरासुद्धा तूच जाळलास? त्यावेळेस मैपत म्हणतो, मग काय करणार मी, सांग ना, काय करणार होतो मी? त्या टायमाला माझ्याकडं अशी ही बंदूक नव्हती ना, हातातली बंदूक दाखवत म्हणतो. आणि पुढे म्हणतो, एक जळकं लाकूड सापडलं, मग ते लाकूड धरलं आणि मारलं मग तुझ्या थोबाडावरती. आता मैपत सांगताना त्याला खूप राग येतो असतो. पुढे म्हणतो मैपत की मला तुमच्या त्या चेचलेल्या गाडीकडे सुद्धा जायचं होतं, कारण तुला नवऱ्याला सुद्धा मला पेटवून टाकायचं होतं त्याच ठिकाणी, पण तोही वाचला, तोही गायब झाला, तो त्याला तिथे दिसलेलाच नसतो ॲक्सिडेंटच्या स्पॉटवर. पुढे मैपत म्हणतो, म्हणजे बघ, तुम्हा तिघांना मारण्यासाठी एवढा मोठा ॲक्सिडेंट मी घडवून आणला, तरीसुद्धा
तरीसुद्धा तुम्ही तिघंजण वाचला, तुम्ही सगळे वाचले असा महिपत म्हणत असतो. आता प्रतिमात्या आणि सायली अतिशय रागाने त्यांच्याकडे बघत असतात महिपतकडे. आणि पुढे महिपत म्हणतो, त्या टायमाला माझं बॅड लक खराब होतं, पण या टायमाला नाही बाई, या टायमाला नाही. आता या टायमाला तुझी पावती फाडणार मी, असं म्हणून महिपत बंदूक रोखतो प्रतिमात्यांवरती. आता आणि पुढे प्रतिमात्या फक्त सैताना म्हणून त्याच्यावरती जळतं लाकूड रोखतात. आता याच वेळेला पुढे आपल्याला इकडे पोलीस स्टेशनमधला रविराजांचा सीन दाखवलेला आहे. रविराज सगळ्या ज्या ॲक्सिडेंटच्या फाईल्स असतात तर त्या सगळ्या फाईल्स चेक करत असतात आणि त्यांना काहीतरी शंकास्पद असं वाटत असतं. ते म्हणत असतात मनातल्या मनात की बाबू मेल्यानंतर मी सगळं काही पोलिसांना डिटेल सांगितलं होतं, पण त्याचा काहीच पोलीस रेकॉर्ड कसं काय नाही आहे, बाबूचं डेथ सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे, असं कसं काय होऊ शकतं, असं रविराज म्हणत असतात. आता पुन्हा इकडे लगेच जंगलातला सीन दाखवलेला आहे आपल्याला. प्रतिमात्या महिपतशी बोलत असतात. आता महिपतला प्रतिमात्या म्हणत असतात, तू त्यावेळेसुद्धा मला मारू शकला नाहीस आणि आजही तू मला मारू शकणार नाहीस महिपत. आता महिपत फारच गुरमीने आणि मस्तीने प्रतिमात्यांवरती बंदूक रोखून असतो. पुढे प्रतिमात्या म्हणतात, तू मारू शकणार नाहीस म्हणून तर मी त्या अपघातातून वाचले, मला शुद्ध आली तेव्हा तन्वी तिथे नव्हती. तिला शोधण्यासाठी मी धडपडत तिथून निघाले होते, धावले, खूप अडखळले, ठेच काढले, तिथे पडले मी खाली, पण मी तिला खूप हाका मारल्या. माझी तन्वी मला कुठंच सापडत नव्हती, पण माझ्या घशातून अजिबात आवाजच फुटत नव्हता. त्यावेळेस मी खाली पडले तेव्हा तू माझ्यासमोर आलाच. आणि आता हा सीन जो आहे की महिपत प्रतिमाच्या समोर आलेला असतो आणि प्रतिमा त्याला मदत मागत असते. आता हा सीनसुद्धा महिपतला इथे आठवत असतो. पुढे प्रतिमाता म्हणतात, मी त्यावेळेस तुझ्याकडे मदतसुद्धा मागली होती राक्षसा, आणि तू, असं म्हणून त्या सतत जळतं लाकूड महिपतवरती उगारत असतात आणि त्यांना आठवतं की महिपतने त्यांचा चेहरा कसा जाळलेला असतो ते. पुढे प्रतिमात्या म्हणतात की का केलंस तू हे सगळं सांग. अरे तुझी आणि आमची तर ओळखसुद्धा नव्हती, मग कसला राग काढलास तू आमच्यावरती. आता महिपत फक्त बंदूक रोखून असतो, महिपत काहीच बोलत नसतो. आणि आता हे सगळं बघून सायलीला वाटत असतं, अरे वा, बरं झालं प्रतिमात्यांची स्मृती परत आली, त्यांना पुढच्या गोष्टी पण आठवायला लागल्या, ॲक्सिडेंटनंतर काय झालं ते. आणि त्या आता बोलायला लागलेलं असताना सतत सायली दिव्याचे आभार मानत असते. पुढे प्रतिमात्या त्याला विचारत असतात की का आमच्या अख्ख्या कुटुंबाला संपवायला निघाला होतास का, असं ओरडून प्रतिमात्या महिपतला विचारत असतात की हे सगळं तू का केलं म्हणून. त्यावर महिपत म्हणतो, ओ बाई, आता काय तुम्हाला सगळं सिक्रेट सांगायचं का मी माझं. बरं ठीक आहे, सांगतो हां, मी तुम्हाला माझं सिक्रेट सांगतो. असंही आता 2 मिनिटात तू ढगातच जाणार आहेस ना, त्यामुळे तुला सांगायला काय हरकत आहे. इकडे तोपर्यंत महिपतचा एक गुंड प्रतिमाच्या पाठीमागून येत असतो. आता महिपत म्हणतो, आता तुला सिक्रेट सांगायला काही हरकत नाही, म्हणजे ते सिक्रेट पण तुझ्यासोबतच ढगात जाईल. आता महिपत हे सगळं सांगायला लागलेलं असतो की तुम्हाला तिघांना मला. तर महिपत प्रतिमात्याला म्हणत असतो, आता मी तुम्हाला सिक्रेट सांगतो, पण त्या सिक्रेटसोबत आता तोही ढगात जाणारच आहे ना. तुम्हा तिघांना मला संपवायचंच होतं आणि तुमच्या तिघांना संपवण्यासाठी असं महिपत डिटेल अजून सांगतच असतो. फक्त महिपत म्हणतो की कारण मला तेवढ्यातच सायली येते आणि त्या जळत्या आगीतलं एक लाकूड घेते आणि महिपतच्या माणसाच्या समोर उभी राहते. आता महिपतला हे सगळं दिसते की सायली उगीच मध्ये येऊन उभारली, त्यामुळे महिपत कारण म्हणून असं पुढे बोलणारच असतो. तर लगेचच महिपत स्टॉप होतो आणि तो महिपतचा जो माणूस असतो तर तो सायलीवरती बंदूक रोखून असतो आणि महिपत प्रतिमात्यांवरती बंदूक रोखून असतो. आता महिपत काहीच सांगत नाही. सायली जर का आजमध्ये आली नसती तर महिपतने आज नागराजचं सगळं सांगणार असतं. आज नागराजचं चांगलंच भांडं फुटणार होतं, पण ही सायली आज उगीच मध्ये आली. हा सीन काही थोडासा पटला नाही. बघा तुम्हाला आवडतोय का. आणि त्याच वेळेला एक्झॅक्टली पटकन अर्जुन पण तिथे येऊन हा सीन लगेचच बघायला लागलेला आहे. आता अर्जुनला तर काहीच समजत नाही की काय करावं ते, आणि हा सीन इतका थरारक दाखवला आहे की महिपत प्रतिमात्यांवर बंदूक रोखून आहे, इकडे महिपतचा माणूस सायलीवरती बंदूक रोखून आहे आणि सायलीच्या आणि प्रतिमात्या दोघींच्याही हातात जळतं लाकूड आहे. आता सायलीने अचानकच मध्ये येऊन अशी एंट्री का घेतली हे अर्जुनच्या काही लक्षात आलेलं नाही. आता तसंही तो माणूस प्रतिमात्यांना काही करणारच नव्हता, कारण महिपतच्या रडारवर ऑलरेडी प्रतिमात्या होताच, त्यामुळं हे सगळं मध्ये सायलीला येऊन करण्याची काहीच गरज नव्हती. अर्जुन मात्र या ठिकाणी अतिशय गोंधळलेला दाखवलेला आहे की त्याला काय करावं ते या मुवमेंटला समजतच नाही. हा थरारसुद्धा तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा, खूपच छान ट्रॅकवरती सिरियल चालू आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका ना चॅनलला. इकडे आपल्याला दाखवलेलं आहे की चैतन्यसुद्धा जंगलामध्ये महिपतच्या गुंडांना खूप मारत
म्हणत असतो आणि चैतन्य खूप साऱ्या गुंडांना मारतो. ऑलमोस्ट सगळे गुंड मरून खाली पडलेलेच असतात. तोपर्यंत त्याचा एक उरलेला गुंड येतो आणि अचानक चैतन्याला त्याच्या पाठीमागून त्याच्या डोक्यामध्ये जबरदस्त अशी जोरात काठी मारतो. आता इतक्या मोठ्या जोरात काठीचा घाव घातल्यामुळे चैतन्य अतिशय डोक्याला मार लागल्यामुळे डोक्याला पटकन धरून खाली कोसळतो. आपल्याला एवढंच दाखवल्याने तिथून महिपतचा गुंड पळून जातो. आता आपण पुन्हा पाहूयात की महिपत, प्रतिमा आणि सायली यांचा सीन पाहणार आहोत. आता जंगलातल्या या थरारक सीनवरती अर्जुनला समजतच नसतं की या सिच्युएशनमध्ये नक्की काय करावं म्हणून. अर्जुन थोडासा आजूबाजूला पाहायला लागतो की आता इथे काय करता येईल म्हणून. कारण इथे महिपतने प्रतिमेवरती आणि महिपतच्या गुंडांनी सायलीवरती बंदूक रोखलेली असते आणि दोघींच्या हातात जळतं लाकूड असतात आणि त्या दोघी एकमेकींच्या पाठमोऱ्या अशा उभारलेल्या असतात. आता हा सीन अर्जुनला अतिशय थरारक वाटतो. त्याला काय करावं ते सुचत नाही. अर्जुन काही ॲक्शन करणार आहेत इतक्यातच जोरात महिपतच्या बंदुकीतून गोळी सुटते. आता ती नक्की गोळी महिपतने मारली का पोलिसांनी हे काय आज आपल्याला दाखवलं नाही, पण तिथे बहुतेक पोलिसांनीच हवेमध्ये गोळी मारलेली दाखवलेली आहे आणि गोळीचा जबरदस्त आवाज झाल्यानंतर अर्जुन इतक्या जोरात घाबरतो. अर्जुनला लक्षातच येते की नक्की गोळी लागली कोणाला म्हणून आणि अचानकच तिथे पोलिसांच्या सायरनसुद्धा पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजायला लागतो आणि पोलीस येतात आणि म्हणतात महिपत शिकरे पिस्तूल खाली टाक म्हणून. आता महिपत पटकन सावरतो स्वतःला. आता अर्जुन आणि जे काही पोलीस कॉन्स्टेबल असतात तर ते येतात आणि सायली आणि प्रतिमाच्या कडेला उभा राहतात. अर्जुनसुद्धा तिथेच उभा राहतो. आता ते इन्स्पेक्टर सावंत जे आलेले असतात ना तर ते सुद्धा महिपतला सांगत असतात की महिपत हातातली बंदूक खाली टाक. इन्स्पेक्टर सावंत महिपतला सांगत असतात महिपत शिकरे पिस्तूल खाली टाक, त्यातच तुझं भलं आहे आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका हां असं म्हणतात. तोपर्यंत महिपतचे आणखीन 1-2 गुंडे येतात आणि सगळेजण तिथं फायरिंग चालू करतात. आता अंधाधुंद गोळीबार चालू असतो. इतक्यातच महिपतला त्याचा एक गुंड घेऊन पळून निघतो. आता पोलीस कॉन्स्टेबल सगळे काही झाडाच्या मागून हे सगळेजण गोळीबार चालू असतो. हा अतिशय थरारक असा सीन दाखवलेला आहे रात्रीच्या वेळेस जंगलामधला. आता महिपत पण त्यांच्यावरती गोळीबार करत असतो. पोलीस आणि कॉन्स्टेबल हे सगळे सुद्धा गोळीबार करत असतात. आता अर्जुनने सायली आणि प्रतिमा दोघींनाही सांभाळत असतो. त्या दोघींना सावरत असतो आणि जबरदस्त असा गोळीबार आज दाखवलेला आहे. तुम्ही नक्की टी व्हीवरती पहा. मस्त असा गोळीबार दाखवल्यानंतर अचानकच महिपत आहे ना तो तिथून निघून पळून जातो. हेही आपल्याला आज इथं बघायला मिळणार आहे. पण इथे ना थोडंसं लेट दाखवलेलं आहे. आज जर का नागराचं सत्य रिव्हील झालं असतं तर खूपच छान झालं असतं, पण सायलीमध्ये आल्यामुळे आज नागराचं सत्य रिव्हील होता राहिलं. आता आपण पाहतोय की इकडे महिपत जंगलामधून पळून जात असतोय. आता महिपत पळून जात असताना अर्जुनला दिसतो आणि अर्जुन जोरात ओरडतो महिपत म्हणून त्याच्या अंगावरती ओरडतो आणि त्याच्या मागं धावायला लागतो. पण महिपत काही केल्यास सापडत नसतोय आणि गोळीबार आणखीनही चालूच असतो. आता पुढे पाहूयात अजून काय होतं ते. जंगलामध्ये गोळीबार बराच वेळ दाखवलेला आहे. तोपर्यंत इन्स्पेक्टर सावंत अर्जुनकडे येतात आणि अर्जुनला सांगत असतो की आम्ही महिपतला नक्कीच ट्रॅप करतो आणि आणखीनही गोळीबार सुरू आहे आणि आम्ही महिपतला शोधण्याचे प्रयत्नसुद्धा करतो. मी सगळ्या हवालदारांना आता महिपतच्या मागे पाठवलंय. मी पण दुसऱ्या बाजूने जातो म्हणजे मला महिपतला ट्रॅप करता येईल. तर अर्जुन म्हणतो मी पण येतो तुमच्यासोबत आणि सायलीला म्हणतो सायली तू आणि प्रतिमा त्या सुखरूप घरी पोचा हां, मी यांच्यासोबत जातो. तर सायली म्हणते पर तुम्ही, अर्जुन म्हणतो मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, आत्याला घेऊन जा. सायली म्हणते हो, मला सतत कळवत राहा आणि काळजी घ्या हां. तोपर्यंत सावंत एका कॉन्स्टेबलला बोलवतात आणि म्हणतात या दोघींना सुखरूप घरी पोचवा. प्रतिमा त्या म्हणतात अर्जुन महिपतला पकडण्यासाठी तू तुझा आणखीन जीव धोक्यात घालू नकोस हां. अर्जुन म्हणत असतो मला काही होणार नाही आत्या, तू काळजी करू नकोस आणि मी सिनियरला सुद्धा सगळं फोन करतो आणि मी त्याला घरी गेल्यानंतर सगळं सांगतो हां, सावकाश जा असं म्हणून अर्जुन, सायली आणि प्रतिमा त्या दोघींनाही जंगलाच्या बाहेर पाठवतो आणि लगेचच ते दोघंजण तिथून निघतात. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे रविराजांचा. ते पोलीस स्टेशनमध्ये असतात आणि म्हणत असतात कदम त्या हॉस्पिटल संबंधातली एखादी फाईल अजून द्यायची राहिली आहे का. कदम म्हणतात नाही, सगळ्या फाईल तर मी तुम्हाला दिल्यात. आता रविराज मनामध्ये म्हणतात या सगळ्या फाईल्समध्ये बाबूबद्दल काहीच नाही आहे, हे असं कसं काय, त्याचं सगळं रेकॉर्ड कुणीतरी गायब केले की काय, असं रविराज विचार करतच असतात. इतक्यात अर्जुनचा त्यांना फोन येतो आणि ते म्हणतात हां अर्जुन बोल, काय रे काय परिस्थिती आहे तिकडे आणि प्रतिमा ठीक आहे का. अर्जुन
म्हणतो हो हो प्रतिमा आत्या एकदम ठीक आहे, तो काही टेन्शन घेऊ नकोस. आणि तुम्ही, अर्जुन म्हणतो आम्हीही ठीक आहे, काही काळजी करू नकोस. पण सिनियर असं म्हणून अर्जुन थांबतो. त्यावर रविराज म्हणतात काय रे, अरे गप्पा का झालास, बोल ना काय झालं ते. आता रविराज पॅनिक व्हायला लागलेले असतात. अर्जुन म्हणतो अरे महिपत निसटला. रविराज म्हणतात महिपत निसटला, अरे हे कसं झालं. त्यावर अर्जुन म्हणतो हे बघ, मी तुला भेटून ना सगळं काही सांगतो, तू काळजी करू नकोस. आता मी इन्स्पेक्टर सावंतांसोबत महिपतला शोधायलाच जातोय असं अर्जुन सांगतात. आणि पुढे म्हणतात की सायली आणि आत्या दोघीही आमच्या घरीच गेल्या, तर तोही तिथंच जा. आता मी इथलं सगळं काही सॉर्ट आउट करतो आणि मग मीही तिकडेच पोचतो, चालेल का. तर रविराज म्हणतात ठीक आहे आणि फोन ठेवतात. आणि पुढे म्हणतात की कदम त्या फाईल सगळ्यात ठेवून द्या म्हणून रविराज तिथून निघून जातात. आता इकडे जंगलामध्ये आपण पाहतोय की अर्जुन शोधायला आलेला असतो चैतन्यला. चैतन्य म्हणून खूप हाका मारत असतो. अचानक त्याला तिथे चैतन्य खाली पडलेला दिसतो. पोलीस सुद्धा त्याच्यासोबत असतात. चैतन्य म्हणत असतो अरे उठ ना चैतन्य, काय होतं तुला, प्लीज, अरे यार उठ ना. आता त्याचे हातपाय तळपाय वगैरे असे घासत असतो की चैतन्याला शुद्ध यावे म्हणून. तोपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल पाणी देतात. आता अर्जुन चैतन्याच्या तोंडावरती पाणी मारतो चैतन्याला शुद्ध येण्यासाठी. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं चैतन्य असा पडलेला बघून. तो सतत हाक मारत असतो चैतन्य म्हणून. आता चैतन्याला शुद्ध येते तेव्हा तो सुटकेचा निश्वास टाकतो हा म्हणून. आता चैतन्य अर्जुन म्हणत असतो. चैतन्याची अवस्था जरा बिकटच दाखवलेली येते, कारण त्याला जबरदस्त अशी काठीचा मार लागलेला असतो महिपतच्या गुंडाचा. आता पोलीस म्हणतात कॉन्स्टेबल आत्ताच्या आत्ता तुम्ही ना हे ॲम्ब्युलन्स मागवा. त्यावर चैतन्य म्हणतो नाही नको, इतकं काही झालं नाही, फक्त डोकं जड आले आणि दुखतंय. आता तिथले कॉन्स्टेबल चैतन्याला पाणी देतात प्यायला. अर्जुन म्हणतो बरं वाटतंय का रे तुला. तर चैतन्य म्हणतो हो मला बरं वाटतंय. आता कसं बसं चैतन्याला उभं केलं जातं आणि त्याला अर्जुन आधार देत सारवत असतो. पुढे पोलीस म्हणतात चैतन्य सर मला तुम्ही सांगा, सगळे कॅमेरे तुम्ही याच भागात लावलेले होते ना. त्यावरती अर्जुन म्हणतो हो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही 5 कॅमेरे लपवलेत आणि प्रत्येक जागेला क्रॉस केलेला आहे, एक इथे आणि बाकीचे 4 जागेला आहेत. आता असं बोलल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलला सांगतात की सगळे कॅमेरे काढून आत्ताच्या आत्ता घेऊन या. आता पोलीस कॉन्स्टेबल जंगलामध्ये झाडावरती चढून सगळे कॅमेरे काढून येत असतात. इकडे अर्जुन चैतन्याला अर्जुन सावकाश व्यवस्थित उठ चैतन्य असं म्हणून अर्जुन चैतन्याला सावरत असतो. तोपर्यंत अर्जुन विचारतो कॅमेरे सापडले का. तोपर्यंत सगळे कॉन्स्टेबल जे कॅमेरे असतात झाडाला लावलेले तर ते घेऊन येतात. आता सावंत पाहतात तर कॅमेरे फक्त 2च असतात. तर यांनी तर 5 बसवलेले असतात. अर्जुन म्हणतो काय झालं. सावंत म्हणतो या 5 कॅमेऱ्यांपैकी 3 कॅमेरे महिपत शिकरेच्या माणसांना सापडलेले दिसत आहेत, कारण 3 कॅमेरे जे आहेत तर ते डॅमेज आहेत. फक्त हे 2 कॅमेरे जे आहेत ना तर हे चांगले आहेत की जे अजूनही शूट करतायत म्हणून. असं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो वाव ग्रेट. पुढे सावंत म्हणतात महिपत शिकरे इथे कुठेही लपलेला दिसत नाही, याचा अर्थ तो फरार आहे. अर्जुन सर आम्ही त्याचा शोध सुरूच ठेवतो, पण तुम्ही आता इथेच थांबू नका तुम्ही इथून निघा. अर्जुन म्हणतो थँक्यू सर. आणि अर्जुन आणि चैतन्य आता जंगलामधून निघून जातात. आता आपल्याला इकडे सीन दाखवलेला आहे तो महिपतचा. आता जंगलामध्ये पळून महिपत आणि त्याचा माणूस जे रस्त्याच्या कडेला पोचतात आणि ते म्हणतात की महिपत शेट इथंच असायला हवे होते ना, ते थांबणार होते ना जंगलाच्या तोंडाशी, तू ते कुठं आहे. तोपर्यंत महिपतची माणसं म्हणतात माहीत नाही साहेब, पण तुम्ही इथून निघा, तुम्ही नका इथे थांबू. आता महिपतला घेण्यासाठी एक मोठा ट्रक कंटेनर आलेला असतो. आता महिपत त्या ट्रक कंटेनरमध्ये बसतो आणि त्याच्या गुंडांना सांगतो की तुम्ही पण इथं जास्त वेळ थांबायचं नाही, लवकरात लवकर इथून निघा म्हणून महिपत त्या गुंडांना सांगतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि सुभेदारांच्या घरातला सकाळचा हा सीन दाखवलेला आहे. दिवाळीच्या समोर कल्पनाताई उभारून प्रार्थना करत असतात आणि म्हणत असतात दिवाळी अर्जुन आणि सायली जिथे कुठे असतील ना तर तिथे त्यांना सुखरूप ठेव, त्यांना लवकरात लवकर घरी परत घेऊन ये, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस ग दिवाळी असं म्हणून कल्पनाताई दिवाळीसमोर प्रार्थना करत असतात. आणि हॉलमध्ये अश्विनचे वडील आणि अस्मिता तिघी जण वाट बघत असतात. आता अस्मिता जोरात हाक मारते मम्मा लवकर ये, सायली आली असं म्हणल्यानंतर लगेचच सायली लगेचच कल्पनाताई पावलीच ग दिवाळी असं म्हणून दिवाळीच्या पाया पडतात आणि सगळेजण दरवाजाकडे धावतात आणि पाहतात तर सायली, प्रतिमा आणि रविराज हे 3 जण सुद्धा आलेले असतात. आता अश्विन, अस्मिता आणि प्रतापराव हे सगळे पाहतच राहतात. प्रतापराव म्हणतात रविराज, प्रतिमा इतक्या सकाळी तुम्ही इथे,
काय झालंय असं आता प्रतिमा आता प्रतापरावांना प्रश्न पडतो. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तुम्ही कुठे होतात आणि हे काय, अर्जुन कुठे, अर्जुन अजून कसा आला नाही, अर्जुन का दिसत नाही. आता याच्यावरती कोणी काहीच बोलत नाही. अस्मिता म्हणते काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झालेला दिसतोय. रविराज म्हणतात, हो सगळं सांगतो मी, पण अगोदर प्रतिमाला आतमध्ये येऊन शांत तर होऊ देत. तर कल्पना म्हणते, नाही 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 थांबा जरा, तुम्ही तिथेच थांबा हां. तर अस्मिता म्हणते, काय झाले मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता इथे स्पष्ट दिसते हे ना कुठल्या तरी मोठ्या संकटांना तोंड देऊन आलेत. अगं त्यांची दृष्टी काढायलाच हवी. तुम्ही सगळेजण थांबा हा, इथेच मी आलेच. असं म्हणून कल्पनाताई दृष्ट काढण्यासाठी मीठ मोहरी आणायला जातात आणि घेऊन येतात की आणि म्हणतात, अर्जुन कसा नाही अजून आला. अर्जुन तर ठीक आहे ना. सायली म्हणते, हो आई अर्जुन ठीक आहे, हो आई हे ठीक आहेत, थोड्या वेळात येतीलच हा. आणि असं बघतात चैतन्य आणि चैतन्याला पकडून अर्जुन यायच लागलेला असतो घरामध्ये. प्रतापराव म्हणतात, अरे तो बघ अर्जुन आला, चैतन्य पण आहे. आता चैतन्याला खूप जबर मार लागलेला आहे तर सगळ्यांना दिसत असतं. आता आल्यानंतर सगळेजण एकदम चैतन्याकडे बघतात की त्याला काय झालंय, असं का मार लागलाय. सगळेजण चैतन्याकडे पाहत असतात की काय झाले म्हणून, कारण त्याला मार लागलेला स्पष्ट दिसत असतो. आता अश्विन म्हणतो, चैतन्य काय रे, डोक्याला काही लागलंय का तुझ्या. चैतन्य म्हणतो, नाही नाही का एवढं काही नाही. तर प्रतापराव म्हणतात, रविराज नक्की काय झालंय सांगशील का. नाही हे जे काय दिसतंय त्यावरून काहीतरी गंभीर घडलंय एवढं नक्कीच. आता प्रतिमा त्या सायली एकमेकांकडे पाहत असतात. पुढे प्रतापराव म्हणतात, अरे प्रतिमाकडे बघ, अरे ती बोलूसुद्धा शकत नाहीये आणि चैतन्य जखमी झालाय. अरे नक्की काय झालंय, काहीतरी कोणीतरी सांगा ना. तर रविराज म्हणतात, नाही घडलं ते खूपच गंभीर होतं, पण आता सगळं काही ठीक आहे, आता काही काळजी करण्यासारखं नाही. अर्जुनसुद्धा त्याच्या आईला डोळ्यांनी सांगत असतो की सगळं ठीक आहे म्हणून. सायली म्हणते, बाबा अहो चैतन्य भाऊजींना लागलंय, मलाही आत्ताच कळतंय, पण तुम्ही सगळ्यांनी काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, तुम्ही काळजी नका करू थांब. असं म्हणल्यानंतर कल्पनाताई आता म्हणतात, ठीक आहे मी सगळ्यांची दृष्ट काढते. सगळ्यांची दृष्ट काढतात आणि आतिया आतिया ये प्रतिमा असं म्हणून सगळेजणांना आतमध्ये घरामध्ये घेतात. आता इकडे सकाळ तर झालीच असते आणि आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे नागराजचा. आता हा नागराज काल रात्री जंगलामध्ये येऊन हे केलं तर काहीच नाही, फक्त येऊन कुठल्या तरी दगडावरती अडकळून पडला आणि झाले एवढंच जे काय ते काम झाले. आता सकाळी उठून पाय मुरगळलेला असल्यामुळे लंगडत हायवेला येऊन सगळ्यांना हात करत असतो, कुणीतरी गाडी थांबवा म्हणून, पण एक जणाची गाडी थांबत नाही. अखेर शेवटी एक निळी पॉश अशी गाडी त्याच्याजवळ येऊन थांबते आणि लगेचच महिपत म्हणतो, थँक्यू असा, सॉरी महिपत नाही नागराज म्हणत असतो थँक्यू, अगदी गरजेच्या वेळेस तुम्ही आलात. इतक्यातच पटकन प्रिया गाडीची काच जी आहे तर ती खाली उडते आणि लगेचच महिपतकडे पाहते, नागराजकडे पाहते. नागराज पण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि लगेचच म्हणतो की आता हा नाही. प्रिया म्हणते की अगदी तुम्हाला गरज असेल तेव्हा मदतीसाठी तुमची लाडकी पत्नीच येणार ना काका तुमच्या मदतीला काय. असं म्हणल्यानंतर महिपत नागराज म्हणतो, अगं दार उघड ना, मला इथं उभारता येत नाहीये. आता लगेच प्रिया दार उघडते. नागराज गाडीमध्ये येऊन बसतो आणि आता प्रियाला म्हणत असतो, पाणी दे लवकर पाणी दे. आता प्रिया त्याला पाणी देते. प्रिया म्हणते, काय हो काका तुमच्या पायाला काय झालं, असं का लंगडताय तुम्ही. त्यावर नागराज म्हणतो, मुरगळलाय माझा पाय आणि चल ना इथून, चल लवकर. तर प्रिया म्हणते, पाय मुरगळला, अचानक काय झाले. काल रात्री तर इतक्या ठेचात बोलत होता तुम्ही माझ्याशी आणि रात्रीतनं असं काय घडले की ही अवस्था झाली तुमची. तर नागराज म्हणतो, सगळं सांगतो माझी आई, तू फक्त इथून लवकर चल, आपल्याला इथून कुणी बघायला नको आहे, चल लवकर. असं म्हणल्यानंतर प्रिया नागराजला घेऊन फास्ट तिथून निघून जाते. आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणत असतात, चैतन्य बरं आहे आता, फक्त त्याला थोडी आरामाची गरज आहे असं अश्विन म्हणतोय, म्हणून त्याला गेस्ट रूममध्ये झोपवले आणि अश्विन त्याच्याबरोबरच थांबलाय. त्यावर विमल म्हणते, चैतन्य दादा उठले ना की त्यांचा नाश्ता मी तिथेच नेऊन देते. आता अर्जुन म्हणतो, आय थिंक गुंडांनी ना जास्त जोरात मारलं चैतन्याच्या डोक्यावर. अस्मिता म्हणते, गुंडांनी मारलं म्हणजे नक्की काय झालंय. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालंय ते. व कल्पनाताई म्हणतात, हे बघ अर्जुन, तू अजून ना आम्हाला अंधारामध्ये ठेवू नकोस हा, जे काय झालंय ना तर ते सरळ सांग आणि प्रतिमाची अशी अवस्था कशामुळे झाली आहे तेही आम्हाला सांग हा. असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात की नाही मी आता ना ठीक आहे कल्पना, तू काही काळजी करू नकोस, तुझ्या मुलाने आणि सोनीने खूपच धाडस दाखवले ग काल. असं म्हटल्यानंतर प्रतिमा असं सायली पुढे म्हणते की प्रतिमा त्यात तुम्ही काही कमी धाडस नाही दाखवलं. आणि पुढे रविराज म्हणतात, पण त्या जंगलामध्ये नेमकं काय घडलं ना ते मला पण नेमकं ठाऊकच नाहीये.
नक्की काय झालं त्या जंगलात? प्रतापराव म्हणतात, जंगलात? कुठल्या जंगलात? अरे काय बोलताय तुम्ही हे सगळं? आता अर्जुन म्हणतो, सांगतो मी तुम्हाला सगळं काही सांगतो, 1 मिनिट हां. याची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली होती आणि त्यांना तो सदाशिव आणि मैनावतीच्या घरी गेल्यानंतर काय काय घडलं ते सगळं सांगतो. की प्रिया जी आहे तर ती आमची मुलगीच नाही आहे, तर ती महिपतने फोटो चिटकावला आहे हे सांगितलेलं सगळं अर्जुन सांगत असतो. ते कॉम्प्युटरमध्ये का काहीतरी तो फोटो चिटकावला ना, हे सगळं सदा आणि मैनाने सांगितलेलं अर्जुनला आठवतं. पुढे अर्जुन सांगतो की छोट्या सायलीला, छोट्या तन्वीला कसं त्या बाईने चोऱ्या करायला सांगितलं असतं त्या बाईपर्यंत अर्जुन पोचतो. नंतर ती बाई महिपतचं नाव सांगते. त्यानंतर आता अर्जुन हे सगळं घरच्यांना जे काही गोष्टी सांगतोय ना, तर हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आता यासोबतच रविराजसुद्धा सगळं घरच्यांना सगळं सांगू लागत असतात की सुरुवातीला प्रतिमात्यांना मंदिरामध्ये ह्या महिपतने कसा त्रास दिलेला असतो, आग दाखवलेली असते, त्या घाबरून पडलेल्या असतात ते दाखवलं. त्याच्यानंतर पुढे अर्जुन आणि सायलीने महिपतला कसं त्याच्या घरी चिठ्ठी पोचवली हे सगळं थरार सांगतात. त्यानंतर जंगलामध्ये काय काय झालं, प्रतिमात्यांना महिपतने बंदूक कशी रोखली होती, महिपतने कसा त्याचा गुन्हा सिद्ध केला होता जंगलामध्ये, त्यानंतर सायलीने कशा प्रॅक्टिकली काही ट्रिक शिकवल्या होत्या बंदूक आणि चाकू वाचायच्या, हे सगळं 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 काही सांगत असतात अर्जुन. आणि हे सगळं सांगत असताना आपल्याला हे सगळे व्हिज्युअलायझेशनचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत तर ते सांगितलेले आहेत की महिपतने गुन्हा कबूल केला आणि महिपतने कसा किल्लेदारांचा ॲक्सिडेंट केला आणि त्यातून हे तिघेजण ही सुखरूप कशी वाचले, हे सगळं काही आता अर्जुन म्युझिकली घरच्यांना सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की पण या सगळ्यामध्ये तो महिपत जो आहे तर तो निसटून गेला. आता असं अर्जुन सांगत असतो. पुढे म्हणतो की पोलीस तर शोध लावत आहे आणि महिपतपर्यंत पोलीस आता शांत बसणार नाहीत आणि मी सुद्धा शांतच बसणार नाही आहे. आता हे सगळं अर्जुनने सांगितल्यानंतर हा सगळा थक्क करणारी स्टोरी असते. प्रेक्षकांना आजचा भाग ना खरंच खूप मोठा आहे आणि यासाठी ना खूपच सारे डायलॉगसुद्धा आहेत आणि म्युझिकली थरारसुद्धा आहे. प्लीज या सगळ्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका ना. खूप छान सांगितला ना मी तुम्हाला रिव्ह्यू. आता आपण पाहूयात की अर्जुन हे सगळं घरी सांगितल्यानंतर इथेच हा भाग संपलेला दाखवले आहे. आता पाहूया आपण पुढच्या भागात काय होतं ते. पुढच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते की शेकोटीतून लाकूड उचललं आणि महिपतवरती उघडलं आणि हे सगळं तिथे घडलं जिथं त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वाईट गोष्टी. पण यातून एक गोष्ट समजते की आता प्रतिमात्यांची आगीची भीती जी दूर गेलेली आहे. आणि पुढे सायली अर्जुनला सांगत असते की महिपत त्याचा कबुली जबाब देत होता आणि मला गरगरायला लागलं. पण मला का गरगरायला लागलं? आपण हे सगळे तर प्रतिमात्या आणि रविराज काकांसाठी करतोय ना, मग माझा या सगळ्याशी काय संबंध असेल, मला का गरगरते? असा सायलीला पडलेला प्रश्न सायली अर्जुनला सांगत असते. आणि आता अर्जुनला सुद्धा हा प्रश्न पडतो की हां बरोबर आहे, सायली तर बरोबर बोलते. आणि आता पाहूया आता उद्याच्या भागामध्ये सायलीच खरी तन्वी आहे हे रहस्य उघडलं जातंय का? भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.